नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। बरेचदा काय होतं, आपल्याला आपण सगळे संसारिक लोक आहे आणि आपल्याला काही ना काही भगवंताकडून प्राप्त करण्याची इच्छा असते। आपली अनेक अशा इच्छा असतात आणि म्हणजे प्रत्येक संसारी माणसाच्या अनेक इच्छा असतात ज्या पूर्ण करण्यासाठी आपण परमेश्वराजवळ साकडं घालत असतो आणि परमेश्वराला मागणी करणं किंवा परमेश्वराला साकडं घालणं किंवा माझी अमुक अमुक इच्छा तुम्ही पूर्ण करा, मी त्याबद्दल तुमच्यासाठी हे करील, तुमच्यासाठी ते करील, असं परमेश्वराला एक प्रकारे बांधूनच घेणं, आपण याला नवस बोलणे असं म्हणतो। जर आपण आपल्या कुलदेवतेला नवस बोलला आणि तो नवस जर आपल्याकडून पूर्ण झाला नाही किंवा काही ठराविक काळात आपण भावनेच्या भरामध्ये किंवा भावनेच्या आहारी जाऊन आपण कधी कधी असे नवस बोलतो की जे नवस आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण करणे शक्य होत नाही। तर आजचा आपला असाच विषय आहे की कुलदेवतेला किंवा कुळदेवीला किंवा कुलदेवतेला आपण जर का नवस बोलला आणि तो नवस जर आपल्याकडून पूर्ण झाला नाही तर त्यासाठी काय करायला हवं। बरेचदा होतं, आपण इतके दुःखात असतो आणि आपल्याला काहीही करा किंवा ऐनकेन प्रकारे ना आपल्याला असं वाटतं की आपली ती इच्छा पूर्ण व्हावी। मग आपण काय करतो की त्यावेळेस आपण भविष्याचा विचार न करता किंवा आपल्याकडनं हा नवस फेडणं होईल की नाही, आपल्याकडनं भगवंताची ही पूर्तता करणं होईल की नाही, आपण याचा विचार करत नाही आणि आपण भावनेच्या भरात नवस बोलून जातो किंवा साधारण जो नवस फेडण्यासारखा असतो तो देखील आपण नवस बोलून जातो, पण बरेचदा त्या नवसाचा विसर पडतो किंवा नवस फेडल्याच जात नाही, नवस फेडणं आपल्याकडून शक्य होत नाही। तर यासाठी कोणती सेवा आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये सांगितलेली आहे तीच आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे। व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा। ज्यांच्याकडूनही कोणाकडून जरी तुमच्याकडून नवस बोलून झाले असेल आणि ते नवस जर फेडणं होत नसेल तर यासाठी काय उपाय करायचा हे आपण बघतो आहे। पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन असेच व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत सहज पोहोचवता येईल। तर आपण बघतो आहे की कुळदेवीला किंवा कुलदेवतेला, थोडक्यात कुलदेवतेला बोललेला नवस जर आपल्याकडनं पूर्ण होत नसेल, आपल्याला तो आपली इच्छा असूनही म्हणा किंवा इच्छा असून आपल्याकडनं तो योग येत नाही आहे किंवा तो जो नवस आहे तो कठीण वाटतोय आपल्याला फेडायला, थोडक्यात कुलदेवतेला बोललेला नवस आपल्याकडून फेडणं होत नाही, तर यासाठी काय करायचं। तर आपण ज्या कुळदेवीला, जी पण तुमची कुळदेवी असेल किंवा कुलदैवत असेल, त्यांच्या मूळ स्थानावर जायचं, त्या ठिकाणी नाक घासणी करायची, त्यांना मनोमन क्षमा मागायची आणि त्यांना आपल्या मनातल्या भावना अगदी प्रामाणिकपणे बोलून दाखवायच्या। समजा माझी कुलदेवता तुळजाभवानी आहे आणि माझ्याकडनं बोललेला नवस पूर्ण झाला नाही तर मी त्यांच्याकडे जाईल आणि अगदी मनोभावे प्रामाणिकपणे त्यांच्याजवळ, त्यांच्या दरबारामध्ये नाक घासणी करायची। आणि कुळदेवी म्हणजे आपल्या सगळ्यांची आई असते, ती आपल्या संपूर्ण कुळाचा, आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असते आणि त्या माफी मागायची की माझ्याकडनं हा नवस मी नवस तर बोलले पण तुमच्याकडनं माझ्याकडून हा नवस पूर्ण झाला नाही। पण आपल्याला जाताना जे आपल्या देवीचे जे 16 अलंकार आहे आणि देवीची संपूर्ण ओटी आपल्याला ओटी घेऊन जायचं आहे आणि त्या कुलदेवीचा आपल्या योग्य प्रकारे मान सन्मान करायचा आहे। आता आणि मान सन्मान करताना आपल्याला मनोमन तिची क्षमा मागायची, बोललेला नवस आपण फेडू शकलो नाही त्यासाठी क्षमा मागायची, 3 वेळेस दरबारामध्ये नाक घासणी करायची आणि सप्तशती पाठामध्ये क्षमा याचना स्तोत्र जे आहे शेवटच्या पानावर दिलेलं ते आपल्याला वाचन करायचं त्या ठिकाणी बसून। पण आपल्याकडून नवस पूर्ण होत नसेल तर आपल्याला आपल्या कुळदेवतेचा मान सन्मान हा करणं अतिशय आवश्यक आहे। मान सन्मान करून त्यांची माफी मागायची आहे, नुसती माफी मागायची नाही। मान सन्मान कसा करावा कुळदेवतेचा, कुळदेवीचे 16 अलंकार काय आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत।
अशा पद्धतीने आपल्याला आपण जो आपल्या कुळदेवतेचा जो नवस केलेला असतो, जो आपल्याकडून पूर्ण होत नाही, तो अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवतेचा मान सन्मान करून किंवा त्यांचं संपूर्ण 16 अलंकारांनी, साडी, चोळी, मणी, डोरले, विरोधे जे काही त्याच्यामध्ये येतं, येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये. तर आपल्याला जाऊन आणि पण मूळ पीठावर जाऊन आपल्याला क्षमा मागायची आहे. इतका साधा आणि सोपा उपाय आहे. ती आपल्या सगळ्यांची आई आहे, आपल्या सगळ्यांची कुळदेवी आहे. आणि विशेष म्हणजे आई ही कधीही आपल्या लेकरांवर नाराज होत नसते. त्यामुळे तुम्ही एवढा उपाय नक्की करा. जर का तुमच्याकडनं कुठला नवस पूर्ण झाला नसेल आणि आपल्या आईच्या कोपातून सहज मुक्त आपण यामुळे होऊ शकतो. याच पद्धतीने जर तुम्ही कुलदैवत, जे आपले पुरुष कुलदैवत असतात, कोणाचे खंडोबा असतात, कोणाचे म्हसोबा असतात, ज्योतिबा असतात, तर यांचे पण याच पद्धतीने जर आपण कुठला नवस बोलला आणि आपल्याकडून तो पूर्ण होत नसेल, तर त्या कुळदैवताच्या मूळ पीठावर जाऊन आपल्याला त्यांचा संपूर्ण मान सन्मान करायचा. त्या ठिकाणी 3 वेळेस नागघासणी करायची आणि त्यांची क्षमा प्रार्थना करायची. आता खंडोबा महाराजांचा जर का आपल्याला मान सन्मान करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की 5 खोबऱ्याच्या वाट्या न्यावं लागतात, पिवळं धोतर न्यावं लागतं, त्यांना भंडारा न्यावा लागतो. थोडक्यात ज्या काही सगळ्या मान सन्मानाच्या वस्तू आहे त्या मूळ पीठावर जाऊन अर्पण करायच्या आणि बोललेला नवस आपल्याकडून पूर्ण होत नाही यासाठी आपल्याला त्यांची क्षमा प्रार्थना करायची आहे. तर अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे. आपल्या मनामध्ये आपण काय करतो, आपल्या मनावर एक दडपण असतं की आपण नवस तर बोलला देवाचा, आपल्या देवीचा म्हणा किंवा कुलदेवाचा म्हणा, तर पण आपल्याकडून हा नवस पूर्ण होत नाही. आणि ती जी एक निगेटिव्हिटी असते किंवा एक जे दडपण किंवा एक जे ओझं असतं ते आपल्या मनावर सतत कायम असतं. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही त्या आपल्या कुळदेवतेचा मानसन्मान करा आणि आपल्या कुळदेवांची माफी जरूर मागा जर तुमच्याकडनं नवस पूर्ण होत नसेल तर. आशा करते तुम्हाला हा उपाय कळला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.